अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. पोलिसांपासून निसटण्यासाठी चेतनने शक्कल लढवली होती. यासह सियाने केतनच्या हत्येचा सराव केल्याची बाब उघडकीस आली आहे. पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडच्या तपासात नवनवे खुलासे होत आहेत. केतनला सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. इतकेच नाही तर केतन वाचला असता तर सियाने लग्न रद्द करण्याचा प्लॅन आखला होता. असे धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर आता नवा खुलासा या प्रकरणात उघड झाला आहे. केतनला संपविण्यासाठी सिया आणि चेतनने सराव केला होता. पोलिसांच्या नजरेपासून कसं वाचायचं यासाठी चेतननं अनोखी शक्कल लढवली होती. सियाने केतनला मारण्यासाठी गुगल आणि यूट्यूबवरील व्हिडिओचा आधार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केतनला मारण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची अभ्यासही केला होता. केतन आणि सियाच्या पाठलाग करत लोहगडावर जाण्यासाठी चेतनने जी बाईक वापरली होती ती बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. लोहगड किल्ल्यावरील जाण्यासाठी चेतन चौधरीने बाईकचा वापर केला होता. लोहगडला जाताना टोल नाक्यावर आपले वाहन दिसू नये यासाठी चेतनने दुचाकीचा वापर केला होता. 20 जून रोजी केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती. सियाने केतनला लोहगडच्या एका उंच कडावरून खाली ढकलत त्याचा जीव घेतला होता. सिया केतनला जेव्हा लोहगडावर घेऊन गेली होती त्या दिवशी चेतनही त्याच्या पाठोपाठ लगेच बाईकने निघाला होता. बाईकनेच त्याचा पाठलाग करत तो लोहगडावर पोहोचला होता. त्यानंतर सिया आणि चेतन यांनी नियोजित ठिकाणी केतनला नेत त्याला खाली ढकललं. केतनला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी चेतन आणि सिया यांनी गुगल आणि यूट्यूबमधून माहिती मिळवली होती. त्यांनी हत्येचे वेगवेगळे व्हिडिओ पाहून कट रचला होता. तसेच त्यासाठी त्यांनी त्या प्रकारे सराव केला होता. लोहगडावरील कोणत्या ठिकाणाहून ढकलल्यावर अपघात वाटेल याचा देखील त्यांनी अभ्यास केला होता. केतनला विष देऊन मारता येईल का याचीही चाचपणी दोघांनी केली होती. पोलिसांपासून बचाव कसा करता येईल याचीही माहिती गुगलवर शोधली. त्याचाच एक भाग कारऐवजी दुचाकीचा वापर चेतनने केला होता. संपूर्ण घटना अपघातासारखी कशी भासवायची याबाबतही दोघांनी माहिती काढली होती. घटनेआधी लोहगडावर जाऊन धक्का कसा द्यायचा, हत्या कशी करायची याचा सराव सिया आणि चेतनने केला होता. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.